सोमनाथ सुरेशला न्याय सोमनाथ सुरेशच्या आरोपीला शिक्षा सोमनाथ सुरेशच्या आरोपीला शिक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधानाचा विजय असो। परभणी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील एका जातीवादीने संविधान प्रकृतीची तोडफोड केली असून त्या अनुषंगाने तेथील भीमसैनिक व भीम अनुयायी निषेध म्हणून परभणी बंद पुकारला होता। हा बंद शांततेत होता, परंतु पोलिसांनी कोम्बिंग ऑपरेशन केले व तेथील महिला, लहान मुले व शिकलेल्या तरुणांना व खोटे गुन्हे दाखल करून त्यांना जेलमध्ये टाकले। त्यांना अमानुषपणे बेदम मारहाण केली आणि त्यातील एक भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी हा वकिलीचा अभ्यास करत होता आणि तो सुशिक्षित आणि शिकलेला होता, तरी त्याच्यावर खोटा गुन्हा दाखल करून त्याला जेलमध्ये टाकले। त्याला पोलीस कस्टडीमध्ये अमानुषपणे मारहाण केली व टॉर्चर केले। त्याच्यावर त्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झाला आणि त्या मृत्यूला पोलीस अधिकारी, कर्मचारी व तेथील पोलीस प्रशिक्षण जबाबदार आहे, म्हणून त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून त्यांना सेवेतून बडतर्फे करण्यात यावे। या मागणीचे निवेदन नायब तहसीलदार दत्तात्रय शेकाटकर, तलाठी सुरेंद्र पवार, ग्रामसेवक रुबाब पटेल यांना देण्यात आले आणि दत्तनगर व टिळकनगर कडकडीत बंद करण्यात आला। पाहूया याबाबत अनेकांच्या प्रतिक्रिया। प्रशासनाकडून तुमची काय मागणी आहे? प्रशासनाकडून आमची मागणी आहे का आमचा जो परभणी जिल्ह्यामध्ये जो भीमसैनिक शहीद झालेला आहे त्याच्या पोलिसांच्या मारहाणीमुळे त्याचा मृत्यू झालेला आहे। अहवाल बी आलेला आहे की त्याचा मारहाणीमुळे मृत्यू झालेला आहे। मग तेथील पोलीस अधिकारी असतील, कर्मचारी असतील, IG असेल, SP असेल, हा त्यांच्यावर 302चा गुन्हा दाखल करून त्यांना निलंबित केलं पाहिजे। आणि जर असं नाही झालं तर इथला आज दत्तनगर, टिळकनगर बंद आहे, महाराष्ट्रामध्ये पण चालू आहे। पण जर सरकारने दिरंगाई केली त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आणि बडतर्फे नाही केलं तर आंबेडकरी समाज आणि आंबेडकर आणि रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील असं मी आपल्या चॅनलद्वारे माहिती देतो। माझी रामपूरमधील सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे की ही घटना झाली आहे, दुर्दैवी घटना आहे। इथे पोलिसांनी मारल्यामुळे आपला एक भीमसैनिक मृत्यू झालेला आहे। त्याच्या निषेधात आज दत्तनगर, टिळकनगर हे बंद आहे, कारण त्यांना शासन झालं पाहिजे, त्यांच्या 302चा गुन्हा दाखल झाला पाहिजे, यासाठी आज बंद आहे। तर माझ्या तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्त्याला विनंती असेल, गावोगावी त्यांनी बंद करून या घटनेचा निषेध करा आणि ज्या भीमसैनिक मेला आहे त्यांच्या आरोपीवर कडक शिक्षा झाली पाहिजे, यासाठी आपण कृपया करून बंद करा अशी माझी विनंती आहे। आज दत्तनगर हे गाव कशा संदर्भात बंद ठेवण्यात आलेलं आहे? आज दत्तनगर गाव हे परभणी जिल्ह्यामध्ये जे बाबासाहेब आंबेडकरांचे जे पुतळ्यासमोर जे संविधान होतं त्या संविधानाची एका माथेफिरूंनी जो समाजकंटक होता त्यांनी जी मोडतोड केली त्याचा निषेध म्हणून आणि त्या परभणी जिल्ह्यात जो एक आमच्या वडार समाजाचा सच्चा भीमसैनिक होता, तो जो लॉ कॉलेजचं शिक्षण घेत होता, त्याला जे मारहाण झाली, पोलिसांकडून जी मारहाण झाली त्याच्यात त्याचा मृत्यू झाला, त्याचा निषेध म्हणून आज आम्ही दत्तनगर या ठिकाणी बंद ठेवलेलं होतं। आपली काय मागणी आहे? परभणीमध्ये ज्या भीमसैनिकाची पोलीस अधिकाऱ्यांनी प्रशासनाची हत्या केली, ते ज्या अधिकाऱ्यांचे दोषी सापडतील त्यांना बरतर्फ करून त्यांच्यावर 302 गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि ती केस फास्ट कोर्टात चालून त्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे, ही आमची सर्वांची मागणी। आज जे निवेदन देण्यात आलेलं आहे कशा संदर्भात देण्यात आलेलं आहे? परभणी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील घटनेच्या शिल्पाचं जे विटंबना झाली त्या विटंबनेच्या संदर्भात उसळ्या दंगलीत सोमनाथ सूर्यवंशी या तरुण लॉच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आणि त्या ठिकाणी दलित समाजावर या शासनाच्या पोलिसांनी अन्याय अत्याचार केला, कोम्बिंग ऑपरेशन मध्ये अनेक लोकांना मारलं, याच्या निषेधार्थ आज बंद करण्यात आलेलं आहे। मी या ठिकाणी या घटनेची न्यायालयीन चौकशी झाली पाहिजे, निपक्षपाती आणि कठोर कारवाई त्या अधिकाऱ्यावर झाली पाहिजे, ही या ठिकाणी मागणी आहे। परभणी जिल्ह्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या उच्च शिक्षित विद्यार्थ्याचा जो निर्गुणपणे खून झालाय त्याचा मी प्रथमतः निषेध करतो आणि त्याच्या परिवाराला, या सोमनाथ सूर्यवंशीच्या परिवाराला भरघोस अशी मदत मिळाली पाहिजे आणि ज्या मारेकरूंनी त्याला मारहाण केली आणि त्याचा अंत झालाय त्याचा मी निषेध करतो आणि त्याला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे अशी मागणी करतो। परभणी जिल्ह्यामधील सर्व आमदार असतील, खासदार असतील, यांनी परभणीमध्ये जो बंद आहे त्या बंदचा निषेध केला
म्हणून जातीयवादीपणा करून या ठिकाणी जे आमदार खासदार निवडून जातात आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस दलितांवर अन्याय अत्याचार होतात त्यावेळेस ते त्यांचा विरोध करतात। म्हणून अशा जातीवादी सर्व परभणी जिल्ह्यातील आमदार खासदारांचा प्रथम निषेध करतो आणि देवेंद्र फडणवीसला एक आव्हान करतो की देवेंद्र फडणवीसने जे पुढचे 5 वर्षे जसं मराठा आरक्षणासाठी जे मनोज जरांगे रस्त्यावर उतरले 2.5 वर्षे, त्या पद्धतीची जर पुढील 5 वर्ष तुम्हाला आंबेडकर चळवळीचे जर घ्यायचे असेल तर याचे परिणाम खूपच वेगळे या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला भोगावे लागतील। आवाज जनतेचा न्यूजसाठी प्रतिनिधी किशोर अभंग।